विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सर झटापटीत मारायची गरज आहे का सर? मारणं वेगळं, झटापट वेगळं, उलट शिवीगाळ झाली जातीवादी आणि याची काय तक्रार? माहित आहे ज्या घटनेने महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत देश हादरलेला आहे, ज्या जातीमुळे एका भीम सैनिकाचा बळी घेतलेला आहे, ऑनर किलिंग प्रकरण भीम सैनिक सक्षम ताटे यांचा काही जातीवाद्यांनी प्रेम केलं म्हणून दिवसा ढवळ्या त्याचा मर्डर केलेला आहे। जो खून झालेला आहे त्यातील 6 आरोपी अचल मामिडवारचे आई वडील भाऊ इत्यादी इत्यादी हे जेलमध्ये गेलेत। पण जेव्हा आम्ही अचलची भेट घेतली तेव्हा तिने सांगितलं किती तारखेला मर्डर झाला, 27 तारखेला जेव्हा मर्डर झाला अचलला तिच्या घरच्या इतवारा पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत, खोटी केस सक्षम वर्कर म्हणून। झालं काय झालं असं, जेव्हा अचल पोलीस स्टेशनला गेली तिच्या घरचे सांगत होते खोटी तक्रार दे, हिने स्पष्ट नकार दिला, तेव्हा त्या ठिकाणी कर्तव्यावर उपस्थित असलेले एक पोलीस कर्मचारी माही दासरवार आणि दुसरा पोलीस कर्मचारी धीरज कोमुलवार त्या ठिकाणी उपस्थित होते। ते अचलचे नातेवाईक होते, ते आरोपीचे नातेवाईक होते, ते आरोपीच्या जातीचे होते। पोलिसांनी त्या ठिकाणी कायदेशीर बाबी तपासण्याऐवजी पोलिसांनी त्या दोन सांगितलेलं आहे अचल समोर की तिच्या भावाला द्यायला की नालायकांनो तुम्ही गुंड आहात पण गांडू आहात, नुसत्या तक्रारी देतात, ते पोरगा हलक्या जातीचा आहे, आपण मोठ्या जातीचे आहोत, जा त्याचा मर्डर करून या, मी बघून घेतो, हे दोन पोलीस कर्मचारी म्हणालेले आहेत। घटना गेली 11 ते 12च्या दरम्यान त्या ठिकाणी भावानी त्या भावाच्या मनात मर्डर करण्याचा हेतू नव्हता, हे पोलिसांनी त्याच्या माइंड मध्ये भरून टाकलं। तेव्हा तो चिडला, पागल झाला आणि अचलच्या हातचा मोबाईल घेऊन त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये फोडून टाकला गेला आणि 4 घंट्यात मर्डर केला। माझ्या भावाने तुम्हाला माहित आहे असंच प्रकरण बीडला घडलं, संतोष देशमुखच्या भावाचा मर्डर झाला। मास्टर माइंड कोण होता? वाल्मिक कराड होता, ज्यांनी प्रत्यक्ष खून केला नाही पण त्या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता। आमचं स्वतःचं मत आहे की इथे भावाच्या मनात बापाच्या मनात खून करण्याचं नव्हतं, हे भरविण्याचं काम त्या दोन पोलिसांनी केलं, म्हणजे मास्टर माइंड आहेत, त्यांच्यावर कारवाई करा। आम्ही नुसता आरोप केला नाही, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट 2018 असेल, 20 असेल, 24 असेल, त्यांनी सांगितलं प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीव्ही ठेवणे बंधनकारक आहे, त्याचा ऑडिओ त्याचा व्हिडिओ 18 महिन्यापर्यंत ठेवणे बंधनकारक आहे। आम्ही सांगितलं सीसीटीव्ही फुटेज बघा, त्याचे ऑडिओ बघा, त्याचे लोकेशन बघा, त्याचे सिटी बाहेर बघा, पण हे नालायक भाडकाव हप्त्याचे पैसे खाणारा एसपी, तो नालायक मटक्याचे गुटक्याचे पैसे खाणारा एसपी, आम्हाला वाटलं हा एसपी कर्तव्य दक्ष आहे, पण 8 ते 10 दिवस झाले त्या दोन पोलिसवर कारवाई करून आमच्या अचल आणि अचलच्याही सक्षम ताटे आणि तक्रार द्यावी, आजपर्यंत काही कारवाई झाली नाही, म्हणून ठरल्याप्रमाणे आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी या ठिकाणी आले पण कारवाईची कोणी दखल घेतली नाही, आजपर्यंत कोणी आलं नाही, हे जातीय भावनेतून केलं। म्हणून आजची आमची मागणी आहे की संबंधित ज्याला ज्याला आम्ही तक्रारी दिल्या त्या सगळ्या नालायक हरामखोर अधिकारावर 18 दाखल करा, हा सुद्धा आमची आजची नवीन मागणी आहे। आणि म्हणून हा लढा आमचा संपला नाही, भारतीय संविधानावर विरोध आहे। अबे पोलीस वाल्यांनो, मटकेवाल्याला संरक्षण देता, गुंडाला संरक्षण देता, तुम्ही हप्ते खाणारा तुम्ही संरक्षण देता, पण ज्यांनी खून केला
त्या पोलिसाला सुद्धा तुम्ही पाठीमागे आहात. भारतीय संविधानाचा आर्टिकल 14 सांगतं कायद्यापुढे कोणी छोटा नाही मोठा नाही. जो गुन्हेगार असेल तो गुन्हेगारच. परंतु या 2 पोलीस कर्मचाऱ्याला वाचवण्याचं काम या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक यांनी केलेला आहे. त्याला सुद्धा सह आरोपी करा. हा दादासाहेब शेळके भीम टायगर सेनेच्या वतीने मागणी करतो. त्याला या प्रकरणात 302च्या प्रकरणात पोलीस अधीक्षक DIG DYSP संबंधित जे असतील त्यांनाही या 302 मध्ये सह आरोपी करा. फक्त हे दलितांचं बौद्धांचं प्रकरण असल्यामुळे 10 दिवसात कोणीही आमच्या पत्राची साधी दखल घेतली नाही. मला या शासनाला विचारायचं, या शासनावर पहिलाच आमचा भरोसा नाही. पण हे जातीवादी सरकार आल्यामुळे पोलीसवाले माजलेले आहेत आणि असे मर्डर पडत आहेत. पण आमचा लढा संपला नाही. हा तुम्ही आमचा आवाज दाबला पोलिसांनो. उद्या सुद्धा परत निवेदन देऊन आम्ही आत्मदहनाचा इशारा करू. आमचा शेवटचा श्वास आणि शरीरात शेवटचा रक्त असेपर्यंत हा लढा थांबणार नाही. आम्ही दुसरा सक्षम बळी जाऊ देणार नाही. एवढं या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान. सक्षमला न्याय मिळाला पाहिजे. सक्षमला न्याय मिळाला पाहिजे. पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. संविधानाचा जय हो. सक्षमला न्याय मिळाला पाहिजे. सक्षमला न्याय मिळाला पाहिजे. सक्षमला न्याय मिळाला पाहिजे. मॅडम ना मारली मॅडम ना.
सक्षम ताटेला न्याय दोन पोलिसांवर गुन्हा दाखल. अजय नाव सांगता पोलिसाला. पोलीस प्रशासन मुर्दाबाद. पोलीस प्रशासन मुर्दाबाद. पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई. पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई. आरोपी असलेल्या पोलिसाच्या पाठीमागे असणाऱ्या जातीयवादी एसपीवर कारवाई. जातीयवादी एसपीवर कारवाई. जातीयवादी एसपीवर कारवाई. जातीयवादी डीआयजीवर कारवाई. जातीयवादी डीआयजीवर कारवाई. पोलीस प्रशासनाचा निषेध असो. पोलीस प्रशासनाचा दोन आरोपी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई. आरोपी असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई. दोन पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई. मी दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना. ज्या ऑनर किलिंग प्रकरणामुळे सगळा देश हादरला, ज्या ऑनर किलिंगचा बळी भीम सैनिक सक्षम ताटे ठरला, त्या सक्षम ताटेचा ज्यांनी खून केला त्या खुनाचे दोन मास्टर माइंड, दोन पोलीस कर्मचारी आहेत इतवारा पोलीस स्टेशनचे, असं मत आचलचं आहे. तिने माहिती सांगितली आहे. तिने स्वतः जिल्हाधिकारी कार्यालय, विशेष पोलीस महानिरीक्षक, एसपी पोलीस अधीक्षक साहेब, इतवारा पोलीस स्टेशन, इतवारा डिवाइस साहेब यांना तशी तिने तक्रार दिलेली आहे की आचलचा जे प्रेमी होता सक्षम ताटे, याचा ज्यांनी खून केला त्याचे जे मास्टर माइंड होते त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, खुनाच्या गुन्ह्यात त्यांना आरोपी करण्यात यावं, असं लेखी निवेदन तिने 17 तारखेला दिलं. पण दुर्दैवाने कोणत्याही पोलिसांनी आजपर्यंत दखल घेतलेली नाही. म्हणून आज ठरल्याप्रमाणे आज 24 तारखेला जिल्ह्यात कुठेही आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला होता. त्यानुसार अचल काय करणार आहे सांग, तुझ्या इच्छेनुसार. ज्या पोलिसांमुळे हे सर्व गुन्हा घडलेला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी, म्हणजे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यासाठी आम्ही एक अर्ज दिला होता 17 तारखेला. आणि त्यात असं होतं की आम्ही जर तुम्ही काही ॲक्शन नाही घेतलं तर आम्ही 24 तारखेला आत्मदहन करणार म्हणून. आणि पोलिसांनी आत्तापर्यंत काहीच म्हणजे ॲक्शन घेतलेलं नाही. पोलिसांनी किंवा आम्ही ज्यांना काही अर्ज वगैरे दिलेले त्यांनी कोणीही काही ॲक्शन घेतलेलं नाही. तर आज ते तारीख आलेली आहे आणि त्या अर्जामध्ये आम्ही जे लिहिलं होतं की 24 तारखेला आम्ही आत्मदहन करणार आहोत. आणि आज खरंच मी आणि सक्षमची मम्मी आम्ही खरंच आत्मदहन करणार आहोत. आमच्या जीवाचे जर काही बरे वाईट झाले तर त्याचे जबाबदार हेच असतील ज्याला आम्ही अर्ज दिला. आतापर्यंत 24 तारखेला आम्मी आत्मदहन करणार आहोत असं अर्ज आम्ही 2-3 ठिकाणी दिलेत, पण त्यांच्यापैकी एकही नाही, काहीच केलेलं नाही आतापर्यंत. जर आज आम्ही खरंच आत्मदहन केलं तर ते सर्व जिम्मेदार राहतील. आमच्या याचे पोलीसवाले जिम्मेदार राहतील. DSP यांना पण अर्ज दिला होता, SP पण अर्ज दिला होता आणि कलेक्टर ऑफिसला पण अर्ज दिला होता. ह्या 4 ठिकाणी अर्ज देऊनही कोणीही मदत केलेली नाही. आता शेवटी एकच पर्याय उरलाय की आज आम्ही आत्मदहन करणार आणि ते नक्कीच करणार. आणि ते जर केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे 2 पोलीसवाल्यावर. आणि आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला ते लोक जिम्मेदार राहतील. आत्मदान करू शकतात. पोलीस आहेत तर हे सांग, माझ्या याच्यावर ठाम आहो म्हणा मी. तुझं मत काय ते सांग. आजच्या आज सक्षमला न्याय भेटला नाही, आजच्या आज पोलीस अटक झाले नाही, तर मग आजच्या आजच आम्ही काही ना काहीतरी करून घेणार स्वतःला. आणि मेन ते जिम्मेदार राहतील. आम्ही अर्ज 4 ठिकाणी अर्ज दिलो, आम्ही आत्महत्या करणार, आम्ही मरण पावल्या तर ते जिम्मेदार राहतील. पोलीस प्रशासन जिम्मेदार राहील. आजपर्यंत 4 दिवसापासून त्यांनी काहीच केले नाही, काहीच केले नाही. पोलीसवाल्यावर गुन्हा झालाच पाहिजे. 2 आरोपी पोलीस पकडलेच पाहिजे. माही दासनवार आणि विराज कोमुलवार यांना अटक झालीच पाहिजे. नाहीतर आमच्या जीवाचं आम्ही
काही करू आणि 4 ठिकाणी जे अर्ज दिले ते जिम्मेदार राहिलेच पाहिजे. जातीवर शिवाय दिला त्यांनी. जातीवर शिवाय सुद्धा पोलीस प्रशासनाने दिलेल्या आहेत. तुम्हाला मारेव छेडेव काही कामं नाहीत का? नाही बोला सर, कायद्यानं बोला ना. आम्ही अर्ज दिला, तुमच्याकडे अर्ज दिल्यानंतर निकाली काढणं बंधनकारक आहे की नाही? आमचा अर्ज खोटा असं तुम्ही पुरावा सिद्ध करा, आम्ही मागे येऊ. आमचं खरं आहे तुम्हालाही द्यालो. सुप्रीम कोर्ट आहे 2018, 2020, 2024 जजमेंट आहे. CCTV फुटेज बंधनकारक आहे, ऑडिओ बंधनकारक आहे, व्हिडिओ बंधनकारक आहे. चेक करा, लोकेशन बघा, CDR बघा, सगळ्या गोष्टी कन्फर्म करा ना तुम्ही. आमचा अजिबात पोलीसवाले माझे आमचे जातं साहेब. जर खरं असेल तर करा, नाही खोटं असेल तर करू नका. खरं असेल तर सगळं डाटा तुमच्याकडे आहे ना, मला सांगा. सगळं दोन कर्मचारी कोणाकोणाला बोलले हे तुम्हाला कोणते बरोबर असेल. ऑडिओ ऐकतो, डायरेक्ट बोलतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.